मित्रांनो, Instagramवरती आपल्याला प्रोफेशनल अकाउंट क्रिएट करायचं आहे. आपल्यापैकी असे खूप सारे लोकं आहेत मित्रांनो, जे की अकाउंट क्रिएट करताना काही चुका करतात. ज्या चुकांमुळेच आपल्याला व्ह्यूज आणि आपले फॉलोअर्स जे आहेत ते खूप कमी येतात मित्रांनो. Instagram आयडीमध्ये काही सेटिंग्ज असतात. त्या सेटिंग्ज जर तुम्ही ऑन केलात ना, तर मग आपलं जे अकाउंट आहे, ते प्रोफेशनलरित्या जे आहे ते क्रिएट होत असतं मित्रांनो. आता Instagramवरती ज्यांचं अजिबात अकाउंटच नाहीये, त्यांना जर नवीन अकाउंट क्रिएट करायचं असेल, तर सगळ्यात आधी आपल्याला प्ले स्टोअर ओपन करायचं आहे. प्ले स्टोअर ओपन केल्याच्या नंतर सर्चमध्ये आपल्याला टाइप करायचं आहे Instagram. Instagram हे जे ॲप आहे, हे आपल्याला आधी डाउनलोड करून घ्यायचं आहे. हे डाउनलोड केल्याच्या नंतर आपल्याला एक पेज ओपन होईल लॉगिनचं. तर याच्यावरती आपल्याला लॉग इन करायचं नाही. कारण आधी आपलं कुठलंही अकाउंट नसल्यामुळे आपल्याला खाली एक ऑप्शन येणार आहे क्रिएट न्यू अकाउंट म्हणून. तर क्रिएट न्यू अकाउंटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर इथे तुम्हाला तुमचा जो काही मेल आयडी असणार आहे, ऑलरेडी तुम्ही जो जो काही बनवला असेल मेल आयडी, तो मेल आयडी तुम्हाला तिथे टाकायचा आहे. तिथे टाकल्याच्या नंतर तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्याच्या नंतर जो मेल आयडी तुम्ही टाकलेला आहे, त्या Gmail अकाउंटवरती तुम्हाला एक ओ-टी-पी येणार आहे. ठीक आहे. तो जो ओ-टी-पी आहे तिथे तुम्हाला एंटर करायचा आहे. एंटर केल्याच्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्याच्यानंतर तुम्हाला तिथे डेट ऑफ बर्थ टाकण्यासाठी ऑप्शन येणार आहे. तर डेट ऑफ बर्थ तुम्हाला तिथे टाकून घ्यायची आहे तुमची जी काय असेल ती आणि नेक्स्ट करायचं आहे आपल्याला. तर आता मी तुम्हाला माझी स्क्रीन रेकॉर्डिंग जी आहे ती दाखवणार आहे. ऑलरेडी ऑलरेडी माझं एक पर्सनल अकाउंट होतं. ज्याचं ऑलरेडी एक पर्सनल अकाउंट असेल आणि ज्याला प्रोफेशनल अकाउंट जर ओपन करायचं असेल ना, तर त्याच्याच खाली तुम्हाला एक ऑप्शन येतं क्रिएट न्यू अकाउंट म्हणून. त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. चला तर मी आता माझी स्क्रीन रेकॉर्डिंग दाखवते आपल्याला. बाकीची जी पुढची इन्फॉर्मेशन आहे, पुढे तुम्हाला काय-काय फिल करायचं आहे ना, तिची पूर्ण इन्फॉर्मेशन जी आहे, ती मी आता दाखवणार आहे. तर आपण नक्की लक्ष देऊन बघा मित्रांनो, कशाप्रकारे मी प्रोफेशनल अकाउंट जे आहे ते क्रिएट करत आहे. सगळ्यात आधी तर आपल्याला आपलं Instagram अकाउंट ओपन करून घ्यायचं आहे. आपला जो आयडी आहे ऑलरेडी पर्सनल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात खाली जे ऑप्शन येईल ना, ॲड न्यू अकाउंट असं एक ऑप्शन येईल. तर ॲड न्यू अकाउंटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. खाली क्लिक केल्याच्यानंतर आपलं एक जे पेज आहे फ्रंट पेज ते ओपन होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला युजर नेम जो आहे ना, तो टाकावा लागत असतो. तर युजर नेम तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. तर नाव टाकता नाही येणार. इथे युनिक तुम्हाला काहीतरी युजर नेम जे आहे आपल्या जे आपण बनवणार आहात ना कंटेंट त्याच्या रिलेटेड टाकून घ्यायचं आहे. तर मी इथे युनिक युजर नेम टाकून घेते आणि इथे बघा तुम्हाला ऑप्शन पण खूप सारे देतात. त्याच्यावरती क्लिक तुम्हाला करायचं आहे. क्लिक करून नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्याच्यानंतर जे आपलं आयडी ओपन झाला आहे ना आता नवीन त्याच्यावरती क्लिक करायचं आहे बघा. क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे अलाऊ आणि कंटिन्यू करायचं आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला ऑप्शन येईल कंप्लीट साइन अप. तर कंप्लीट साइन अप झालेलं आहे ते तुम्हाला टिक करायचं आहे. इथे तुम्हाला सिंक तुम्ही करू शकता. तर सिंक करून पुढे जायचं आहे. ॲड पिक्चर तुम्हाला आपला जो फोटो आहे ना, तो तुम्हाला इथे ॲड करायचा आहे प्रोफाईल फोटो. तर याच्यामध्ये जाऊन तुम्ही प्रोफाईल फोटो ॲड करा. नंतर पुढे तुम्हाला इथे पासवर्ड टाकून ओके करून घ्यायचा आहे. पासवर्ड टाकल्याच्यानंतर ओके केल्याच्यानंतर आपल्याला ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. तर पुढे बघू शकता तुम्हाला इथे जे काही तुमचे आधीचे जे आयडी आहे त्याचे फ्रेंड्सची तुम्हाला इथे लिस्ट येते. तर त्याला तुम्हाला क्लिक करून म्हणजे फ्रेंड ॲड करायचे असेल तर करू शकता, नाहीतर स्किप करून पुढे जायचं आहे. पुढे गेल्याच्यानंतर बघा आपलं आयडी जो आहे तो ओपन तर झाला आहे, परंतु अजून याची पूर्ण सेटिंग जी आहे ना, ती आपली पूर्ण बाकी आहे. अजून प्रोफेशनल जो आयडी आपल्याला बनवायचा आहे ना, तो आपला पूर्ण बाकी आहे. आता फक्त आपण एक आयडी तयार करून घेतलेला आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, प्रोफेशनल आयडी आता तयार करण्यासाठी काही सेटिंग्ज जे आहेत ना, ते आपल्याला करायचे. आता आपल्याला काय करायचं आहे ते बघा, आपलं जे पेज आहे आपलं 0 पोस्ट दिसतंय, 0 फॉलोवर्स आणि 0 फॉलोविंग्स दिसतायत. आता इथे तुम्हाला एडिट प्रोफाईल जे दिसते ना, याच्यावरती तुम्हाला आधी क्लिक करायचं आहे. एडिट प्रोफाईलवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथे बघा अवतार आपल्याला जर इथे त्यांच्याकडून दिले येतात, तर इथे तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता किंवा नॉट नाऊ करा. तर इथे बघा तुम्ही आता हे आपल्याला इथे फिल करून घ्यायचं आहे पूर्ण इन्फॉर्मेशन. सगळ्यात वरती तुम्हाला जर दिसत असेल नेम, तर नेमवरती जायचं आहे आपल्याला. तर इथे तुमचं जे काही नाव आहे ना, ते तुम्हाला इथे टाईप करून घ्यायचं आहे. टाईप करून पूर्ण नाव तुम्ही टाकू शकता किंवा फर्स्ट नेम पण टाकू शकता. इथे तुम्ही 14 दिवसांमध्ये 2दा तुम्ही हे नाव चेंज करू शकता. तर इथे चेंज नेमवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. तुमचं नाव इथे जे आहे ते येऊन जाईल बघा. चेंज नेम करून घ्यायचं आहे. चेंज नेम झाल्याच्यानंतर नाव इथे ॲड होऊन जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला बायो जो आहे ना, बायो आपला टाईप करायचं आहे. तुमच्या जे काही कॉन्टॅक्ट आहे त्याच्या रिलेटेड तुम्ही बायो जो आहे तो इथे टाईप करून घ्या आपला. बायो केल्याच्यानंतर जेंडर जे आहे ते इथे सिलेक्ट एक सेकंड इथे तुम्हाला जे आहे ना, लिंकचं एक ऑप्शन येतं बघा. तर याच्यामध्ये तुम्हाला ज्या लिंक आहे ना, म्हणजे जसं की तुम्ही इथे Facebookची लिंक असेल किंवा मग अजून एक्सटर्नल तुमचा कुठला Instagramचा अकाउंट असेल, त्याची लिंक जी आहे ना, तुम्ही इथे ॲड करू शकता. तर लिंक देण्यासाठी पण तुम्हाला ऑप्शन आहे. ते तुम्हाला जर टाकायचं असेल, तर तुम्ही टाकू शकता. ठीक आहे. तर
लिंक टाकल्याच्या नंतर तुम्हाला बॅक जायचं आहे आणि बॅक गेल्याच्या नंतर इथे तुम्हाला जेंडर जे आहे ना ते सिलेक्ट करायचं आहे. इथे जेंडरवरती क्लिक करून घ्या. इथे तुमचं जे काय जेंडर असेल मेल, फिमेल बाकीचं जे खाली दिसतं ऑप्शन त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही जेंडर सिलेक्ट करून घ्यायचं आहे. सगळ्यात खाली तुम्हाला ऑप्शन दिसत असतील स्विच टू प्रोफेशनल अकाउंट, पर्सनल इन्फॉर्मेशन सेटिंग. तर स्विच टू प्रोफेशनल अकाउंटवरती क्लिक करायचं आहे आपल्याला. जेव्हा तुम्ही स्विच टू प्रोफेशनल अकाउंटवरती क्लिक कराल तेव्हा तुमचं जे हा आयडी आहे, अकाउंट आहे, हे प्रोफेशनल अकाउंट जे आहे ते आपलं होणार आहे, प्रोफेशनलमध्ये कन्वर्ट होणार आहे. तर असं क्लिक करून नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्याच्यानंतर इथे तुम्हाला व्हॉट बेस्ट डिस्क्राईब यू तुम्हाला इथे असे काही कॅटेगरीज येणार ऑप्शन येणार आहे. तर तुमचं जे काही कॅटेगरी आहे ना कॉन्टेंटची, तर तुम्हाला इथे जी ती आहे ती सिलेक्ट करून घ्यायची. तर खूप साऱ्या कॅटेगरी तुम्हाला इथे दिसत असतील. रील क्रिएटर, त्याच्यानंतर फोटोग्राफर, गेमर, रायटर, एडिटर, डिजिटल क्रिएटर तुम्हाला जे दिसतंय ना, तर आपण डिजिटल क्रिएटरच आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला स्विच टू प्रोफेशनल अकाउंटवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. आणि डिस्प्ले ऑन प्रोफाईल पण करून घ्या, कारण हे तुमच्या प्रोफाईलवरती ना समोरच जे आहे ना फ्रंट पेजला डिस्प्ले होऊन जाईल. ठीक आहे. इथे तुम्हाला क्रिएटरवरती क्लिक करायचं आहे, कारण बिझनेसचं आपण इथे करत नाही आहे. क्रिएटर ॲज अ क्रिएटर म्हणूनच आपण अकाउंट ओपन करतोय, म्हणून क्रिएटरवरती क्लिक करून नेक्स्ट करायचं आहे आपल्याला. ठीक आहे. नेक्स्ट केल्याच्या नंतर ओके करायचं आहे. ओके केल्याच्या नंतर प्रमोशनल ईमेल्स जे आहे ते इथे एनेबल करायचं आहे. त्याच्यानंतर इथे पण तुम्हाला कंटिन्यू करून घ्यायचं आहे किंवा खाली नॉट नाऊचं ऑप्शन आहे ते पण तुम्ही करू शकता. आता बघा तुम्हाला इथे 7 स्टेप दिसत असतील. तर प्रोफेशनल अकाउंटसाठी आपल्याला हे ज्या 7 स्टेप आहे ना, ह्या खूप महत्त्वाच्या आहे. या 7 स्टेप तुम्हाला पूर्ण कंप्लीट जे आहे ते करायचेच आहे. तर मी हा पूर्ण जर कंप्लीट करत बसले तर व्हिडिओ खूप लाँग होईल. त्यामुळे मी तुम्हाला शॉर्टकट जे आहे थोडं-थोडं ते याच्यामध्ये कंप्लीट करून दाखवते. तर ह्या 7 स्टेप ज्या आहेत त्या तुम्ही नक्की पूर्ण कंप्लीट करा. कंप्लीट झाल्याच्या नंतरच आपलं प्रोफेशनल अकाउंट जे आहे ना, ते क्रिएट होणार आहे. तर फर्स्ट याच्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. फर्स्ट याच्यावरती जे आपण आधी टाइप केलं होतं तेच असणार आहे प्रोफाईल कंप्लीट करण्यासाठी. त्याच्यानंतर नंतर जे आहे नेक्स्ट याच्यावरती क्लिक करायचं गेट इन्स्पायर. तुम्ही म्हणजे कोणापासून इन्स्पायर असाल तिथे तुम्हाला टिक करून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला गेट मेटा व्हेरिफाय जे आहे व्हेरिफाय करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे हाऊ वुड यू लाईक टू कनेक्ट विथ पीपल. कमेंटद्वारे तुम्हाला कनेक्ट व्हायला आवडेल त्याच्यावरती क्लिक करून पुढे जायचं आहे. तर आपल्या 2 सेटिंग्ज ज्या आहेत, 2 स्टेप ज्या आहेत त्या झालेल्या आहेत बघा. बाकीच्या स्टेप ज्या आहे अशा प्रकारे तुम्हाला जे आहे ते करून घ्यायचे आहे. ठीक आहे. अशा प्रकारे करून करून घेतल्याच्या नंतर बघा तुमचं जे पेज आहे ना, ते पूर्ण असं जे आहे प्रोफेशनल पेज जे आहे ना, तुम्हाला सगळ्यात खाली कॉन्टॅक्ट ऑप्शन दिसतंय ना, कॉन्टॅक्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं. आता इथे तुम्हाला आहे ना तुमचा जो मेल आयडी आहे, प्रोफेशनल मेल आयडी जेव्हा तुमचे फॉलोवर्स वाढतील ना, चांगल्या चांगल्या प्रकारे फॉलोवर्स जेव्हा होतील, जेव्हा तुम्हाला कोलॅबरेशनसाठी मेल येतील ना, त्याच्यासाठी तुम्हाला हा मेल आयडी जो आहे आपला प्रोफेशनल मेल आयडी जो तुम्हाला इथे आहे तो टाकायचा आहे. तो आवर्जून तुम्ही इथे टाका. तेव्हाच आपण Instagramवरून जे अर्निंग आहे ना, ते करू शकणार आहात. तर इथे तुम्हाला मेल आयडी टाकून घ्यायचा आहे. त्याच्या खाली तुम्हाला बिझनेस फोन नंबर आहे ना, तिथे तुम्ही बिझनेसचा तुमचा काही नंबर असेल तो पण तुम्ही टाकू शकता आणि WhatsAppचा नंबर त्याच्या खाली ऑप्शन आहे, तिथे पण तुम्ही WhatsAppचा नंबर जो आहे तो ॲड करू शकता. हे जे आहे ना, तुम्हाला आवर्जून इथे टाकायचं आहे. मेल आयडी तर आवर्जूनच टाकायचा आहे. तेव्हाच तुम्ही अर्निंग जी आहे ती Instagramवरून करू शकणार आहात. तर अशा प्रकारे आपण काही स्टेप्स जे आहे ते फॉलो करून पूर्ण सेटिंग जी आहे ती करून घेतलेली आहे बघा. तर मी आशा करते मित्रांनो, आता जी काही इन्फॉर्मेशन मी आपल्याला सांगितलेली आहे ती नक्कीच आपल्याला समजली असेल. जर समजली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय मित्रांनो. आपली काळजी घ्या.